सापले कवडसे मिळून ते शोधले एकमेकांना काय हवे जे हवे सगळेच आणले तुझ्यासाठी हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी रेशीम गाठी। दमले रे बाबा मी पण। हे आता काय खेळायचं? भातुकली खेळायची? भांडी कुठं आहेत? का होती ना आई नसणं कोण शोधून देईल? ए आई आपल्याकडची आणायची का? नको, त्यापेक्षा आपण घर घर खेळूया। चालेल चालेल। मी नाना मी मेघना आम्ही। ओके डन। चला चला चला। ए मी सांगणार कोणी कोणी काय करायचं ते। मुळीच नाही, तू मेघना काकू आहे आणि मी माई आजी आहे की नाही, मग तू उलट मला विचारायला पाहिजेस। माई मी काय करू? ही लगेच बोलणार, अगं असू दे मी करते चहा, तू केलास ना नाश्ता, जा खाऊन घे। आणि मग तू यायचं आणि म्हणायचं शांत व्हा, वाद घालू नका, मी करतो चहा। ए अर्चोत्या मी करतो ना ग चहा। आम्ही करतो पण मी करणार। गॅस बीस जवळ जाऊन कोणी काही करायचं नाहीये, कळलं? अरे पण का अर्चोत तू? आमच्यासारखी कशी मुलं टीव्ही मध्ये वेगवेगळ्या रेसिपीज बनवतात, आम्हाला पण करू दे ना प्लीज। ए अरे असं काय करताय? हे बघा नाना आले ना की मग काय करायचंय ते करा, पण माझ्या सुपरविजनच्या अंडर काहीही करायचं नाही, कळलं? वा वा काय 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 चाललंय काय तुमचं? हे माझी साडी नेसले आणि काय उतरा आधी खुर्चीवर घाणेरडे पाय घेऊन उभे राहिलं, काय काय चाललंय काय सगळं? अर्चोत्या म्हणाली। काय म्हणाली पण ती तुम्हाला? अर्चोत्या म्हणाली की आपण घर घर खेळूया म्हणून। अय्या माझ्यावर काय बिल फाडताय रे? हा मयाजी आम्ही की नाही घर घर खेळतोय। साक्षी मयू पल्लव चला बघू, हातपाय धुवून घ्या, मी तुमच्यासाठी नाश्ता करते। हा मी काय म्हणते माई, तुम्ही बसा मी करते। हे बघा कुणीच काही करू नका, मी करतो। अगो बाई नाना बोलले का? किती गोड दिसताय रे तुम्ही सगळे, किती गोड नकला करताय आमच्या, नाही का? हो नाना हे काय आहे, लवकर द्या ना खायला, आम्हाला भूक लागली आहे। पल्लव बघितलंस का? नाना आम्ही चहा करणार, आम्हाला शिकवा ना। शिकवणार हा, पण आताच आम्ही बाहेरून आलोय की नाही, नंतर शिकवणार। शिकवा ना प्लीज। बर चालेल नाना, आपण एक काम करूया, आपण ना ती सीडी आणली ना आता नवीन ॲनिमेशनची, ती बघूया आपण, अंडर वॉटर ॲडव्हेंचर है ना? चालेल ना नाना? काय अंडर वॉटर ॲडव्हेंचर? ओके एक काम करा, चला तुम्ही जा पुढे, मी आलो, जा। काय हसते? चहा खायला आण काहीतरी पटकन, ते कोण करणार? हे बरं आहे, म्हणजे तुझ्या पोरांनाही मीच सांभाळायचं, चहा खाण्याचंही मीच बघायचं। तुझ्या बायकोला येऊ दे रे, सगळं सांगणार आहे मी तिला, आणि तुझ्याच कडून ना हे सगळं वसूल सुद्धा करून घेणार आहे। अरे जा जा चल, आली मोठी वसूल करणार, म्हणे वसूल करणार आहे। ए घाबरते का मी तुला? हा बघा माईला नाव सांगेन। काय अय्या काय झालं? वा अरे एक आंबे काय अगं काय झालं? काय करते? काय ग माई, काही तोडगा निघाला का त्या सावर्डे प्रकरणाचा? म्हणजे तुम्ही जाऊन आलात ना? जाऊन आलो, पण कसला तोडगा आणि कसलं काय? अगं पण म्हणजे तुम्ही बोललात ना त्याच्याशी? बोललो ग, अगं ती म्हणे अजूनही त्या माणसाला भेटते,
काहीतरी बायका असतात एक एक. पण हा सावर्डे सुद्धा ना त्या बाईचा नाद का सोडत नाहीये ना तेच काही कळत नाही. त्याला म्हणा जा एकदाचा आणि काय जो तुकडा पाडायचा ना तो पाडून टाक. सावर्डे का? त्याची अवस्था सांगत होते मी आता हिला. त्याच्या बायकोला फोन केला होता मी. का? कशाला? काही गरज नाही त्याच्या बायकोला फोन बिन करायची. त्या सावर्ड्याची काय अवस्था झाली बघितलंस ना. पण माई मी काय म्हणतो, तुम्ही दोघं जण जसं एकदा सावर्डेला भेटलात ना तसंच तिलाही भेटा ना एकदा. माझी अजिबात इच्छा नाहीये. सावर्ड्याने जे काही सांगितलं ना तिच्याबद्दल त्यावरून तिचं तोंडही बघायची माझी इच्छा नाहीये. का असं काय करतेस माई? म्हणजे ती काय म्हणते हे ऐकून घ्यायला नको का? तिची काहीतरी बाजू असेलच की. तिला काय बाजू असणार आहे? 2 मुलांची पर्वा नाही या बाईला. तिला कसलेले बाजून फिजू. अगं पण माई हेच खडसावून सांगायला जायला हवं ना. बरं माझं ऐक, नाना आणि मेघना जातील. काही गरज नाहीये. मेघना अजूनही लहान आहे. काहीतरी जपलं तुझं. त्याच्यापेक्षा ना अर्चू म्हणते तसं तुम्ही दोघं जण जा. कळलं ना? आणि काय ते अर्चू खडसावेल चांगलं. चालेल. अर्चू उद्या जाऊया आपण. उद्या हा चालेल. उद्या चालेल. काय नंतर मे बी मी थोडी जरा बिझी असेल. म्हणजे माझ्या आदरणीय आईने मला माझ्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर काहीतरी उद्योग चालू कर असं सांगितलंय. ओके. अच्छा अच्छा, म्हणजे ते फूड मार्केटिंगच्या कोर्स. हा ए बकवास होता रे तो. आणि एक शब्दही बोलू नकोस त्यावर. ओके 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 ओके, चिडू नकोस. उद्या जाऊया आपण. हा काय नंतर आपल्याशी एक शब्द बोलायला हिला जर का वेळ मिळाला नाही तर म्हणजे काय चाललंय तुझं? माई बघ ना. हा बघ बघ कोण बघ कोणाचा आहे. हॅलो. हा अर्चूताई मेघना बोलते. बोला. तुम्हाला काय आता तुमच्या लाडक्या सासूबाईंशी बोलायचं असेल ना. हो म्हणजे देते घ्या माई साहेब. लाडक्या सुनेचा फोन आहे. अगं बाई. हा मेघना बोल ग. बाबा कसे आता? ऍक्च्युली फार बरे नाहीयेत माई. सगळ्या प्रकाराचा मोठा धक्का बसलाय त्यांना. साहजिकच आहे ग. आपल्या दृष्टीने तो आधार खोटा असला ना तरी त्यांच्या दृष्टीने तो आधार खरा होता ना. आणि तोच खोटा ठरतोय म्हटल्यावर हादरणारच ना. माई आजचा दिवस मी इथे राहू का? हो राहा की. बाबांना गरज आहे ना तुझी. मग राहा तिथे. हो बरं आदित्य तिथेच राहणार आहे का? अहो नाही, बाबांना भेटून तो घरीच येणार आहे. म्हणजे मीच म्हंटल त्याला की विशाताई पण नाहीयेत, दादा पण सावर्ड्यांमध्ये गुंतलेत, मुलांकडे लक्ष द्यायला कोणीतरी हवं ना. सगळं तुमच्यावर नको. बर बर ठीक आहे. काही लागलं सवरलं तर लगेच फोन कर. हो ठेवू? हो चल. समजूतदार आहे हो पोर. अहो जावई बापू आले तुम्हाला भेटायला. बघा ना. खूप त्रास दिला ना मी तुम्हाला सगळ्यांना. सगळा बोलताय बाबा. आम्ही काय परके आहोत काय? अहो माझ्या बाबाजींनीच मला परक करून टाकलं. आता आपलं म्हणावं कोण आहे? बदमाश आहेत ते सगळे आश्रमातले साधक. माझ्या बाबाजींच्या नावावर खोटं बोलतात हो. खोटं सांगितलं मला. हो राक्षस बाळ आहे, राक्षस बाळ आहे. पत्ता मागितला तर म्हणतात नाहीये नाहीये. असं काही नाहीच आहे. आम्ही असं काही बोललोच नाही म्हणाले. बाबा तिथे आश्रमात त्या लोकांनी धक्काबुक्की केली का तुम्हाला? मीच केली हो धक्काबुक्की. खोटारडे, एक नंबरचे खोटारडे. अहो माझ्यासारखे भोळे भाबडे भक्त येतात त्यांना सगळं खोटं सांगणार का हे? बाबाजींबद्दल, माझ्या बाबाजींबद्दल. मी सांगितलं रांगेत उभे असलेल्या प्रत्येक भक्ताला सांगितलं मी की हे खोटारडे आहेत. हे सगळे सतत खोटं बोलतात. बाबाजी तसे नाही आहेत. बाबाजी चांगले आहेत. त्यावर त्या सगळ्यांना राग आला. माझा दंड धरला आणि बाहेर घेऊन गेले.
ते म्हणाले खबरदार इकडे आलास तर पोलिसात तक्रार करू असं सांगितलं. पोलिसात देईन म्हणाले. बदनाम करतात हो, माझ्या बाबाजीला बदनाम करतात हो. काय ग तुझा किती झाला अलार्म? ऐश्य माझा कसला अलार्म लावताय? असं विचारते जसं आपण त्या गावचेच नाही. नाहीच आहे मी त्या गावची. कोणत्या ग कोणत्या कोणत्या कोणत्या? त्याच तुमच्या वॉकच्या. काय डॅम्बिस बाई आहे. उद्या एक दिवस मेघना नाही तर बुट्टी मारणार तू वॉकला. मला वाटलंच होतं म्हणून मी तुला विचारलं अलार्म कितीचा लावते. मी सांगणार आहे मेघना आल्यावर. काय एक दिवस तू नव्हतीस तुझ्या सासूबाईंनी वॉकला बुट्टी मारली म्हणून. मग बघ कोलेस्ट्रॉलचा ज्ञानामृत तीच तुला पाचते की नाही. जाऊ दे ना. ते एक दिवस बुट्टी मारली तर काय होतंय. चालतंय चालतंय. आता मला बरंच वाटत नसतं तर मारलीच असते ना बुट्टी. मग बुडलाच असता तुमचा वॉक. काय झालं? अगं माझे आई बरं नाहीये असं होऊ नये म्हणूनच असतो हा वॉक. काय तुला सांगून उपयोग. मार बुट्टी. खरंच थँक्यू धन्यवाद. नाही म्हणजे बुट्टी दिल्याबद्दल नाही, मला ज्ञानामृत न पाजल्याबद्दल. तुला पाजून काय उपयोग आहे का? गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. झोप झोप झोप. मला लावू दे माझा अलार्म. गुड नाईट म्हणे. गप्पा बस आता. चिडू नकोस जास्त. बाबांना असं बघायची सवय नाही यार. कसं तरीच वाटतंय. हो ना, खूपच लागलंय त्यांच्या जीवाला. बाबाजींनी त्यांचं नावच टाकलंय हे सहनच होत नाहीये त्यांना. ते साधक वेडे वाकडे वागले त्याचं काही नाही, पण बाबाजींनी त्यांना धुडकावलं हे त्यांना झेपत नाही. म्हणूनच मी पण काही जास्त विचारत बसलो नाही त्यांना. आजची रात्र गेली की सकाळी थोडे नॉर्मल होतील ते. मेघना मी पण थांबू का आज रात्री? मला आवडलंच असतं रे, पण तिकडे विजयाताईही नाहीयेत आणि अमित दादा पण सावर्डे प्रकरणात अडकलेत. नाना महिना तुझी मदत लागेल. यस राईट. हो, आणि आणखी एक काम माझं म्हणून करावं लागेल. बोल ना. माईना सकाळी वॉकला घेऊन जायचं. मी प्रयत्न करीन बाबा. कारण काय तूच एक तिला वॉकला नेण्यात यशस्वी झालीस. तू नाहीस ना तर उद्या ती दांडी मारणार बघ तू. चला 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 चला. मग काय पाहिलं ना तुझं न येण्याचं वॉकला? अगदी सारखं सारखं का मला तेच तेच विचारता? आता रात्रीच डिक्लेअर केलंय ना मी. विसरलात की काय तुम्ही? मेघना नाही, वॉक नाही. आज मला सुट्टी नाही. मेघनाने तुझ्या वॉकची जबाबदारी आज माझ्यावर टाकली. अरे माझा पोपट झाला रे. चलो 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 चेंज करू जल्दी. ए आदित्य, ए माझ्या बाबड्या, एक दिवस आपण नाही गेलो वॉकला तर चालतं की नाही? हा ए बाबड्या प्लीज. नाही. अरे म्हणजे काय बायकोला उत्तर द्यायचंय त्याला? आपलं सॉरी हा, मला बॉसला म्हणायचं होतं. नाना नकाने जास्त तेल घालू आगेत. हे माहीचल तयार हो. मेघनाचा फोन येईल आता. हा आला मोठा. सगळं अगदी बायकोचं ऐकतोस की नाही? ऐकतोय म्हणजे लहानपणापासून बघतोय तो बाबांना. तो बापासारखाच वागणार ना. चल 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 तू तयार हो. तुम्ही तर अजिबातच काही बोलू नका. तुमचीच फूस असते सगळ्यांना. जाते. आ चल चल ये लवकर. रात्री जाम खुशीत होती.
दांडी मारायला मिळणार म्हणून पोपळ झाला. बरं काय रे बाबा सुरेशरावांचं काय? तो मॅटर जरा जास्त सिरियस झालाय नाना. ते त्या साधकांना जाब विचारायला गेले होते आश्रमात त्या राक्षस बाळाच्या प्रकरणावरून. तर त्यांच्या आरडाओरड्यामुळे तिथे गोंधळ माजला आणि त्याच्यावरूनच त्यांना धक्काबुक्की आणि मारहाण झाली थोडीशी. अरे बापरे, विचित्रच आहे सगळं. आता वॉकहून आल्यावर फोन करतो त्यांना, बघतो काय हाल हवाल आहे तिकडे. नाही काहीतरी सिरियस स्टेप घ्यावी लागणार. तू वॉकहून आल्यावर फोन लावच त्यांना, मग बघू काय करायचं ते. बरं चल, तिचा विचार बदलायचा, तिला वॉकला घेऊन जाऊ. चल चल चल. हो चला चला. बाबा घ्या 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 तुम्ही कशाला गेला चहा? मी घ्या. नाही नाही घ्या तुम्ही घ्या. अहो घ्या तुम्ही. काय आहे मेघना, मी तुम्हा सगळ्यांना एवढा त्रास दिलाय ना. यांना तर काय काय बोललोय मी, खूप त्रास दिलाय हो. तुम्हालाही माझ्यामुळे खूप त्रास झाला. आता ना मी कुठेतरी त्याची भरपाई करायचा प्रयत्न करतोय. मला करू द्या ना. काय आई, मला नाही बघवत बाबांची ही अवस्था. तुझ्या घरचं वातावरण पाहिलं ना तेव्हा नकळत मला असं वाटलं होतं ग, तिथे नाना आणि आदित्य किती सहजपणे किचन मध्ये वावरतात. सगळेजण कसे एकमेकांशी हसून खेळून वागतात. कसलंही दडपण नाही, अरेरावी नाही. आपल्या घरी सुद्धा असंच वातावरण असावं असं वाटलं होतं ग. आणि प्रायश्चित्त म्हणून किंवा माझी सेवा करायची म्हणून त्यांचं हे वागणं नाही ग मला पटलं. त्यापेक्षा ना ते पहिल्यासारखे माझ्यावर डाफरले तरी चालतील ग, पण त्यांना असं हतबल झालेलं नाही पाहत. आई प्लीज शांत हो बघू. अगं होतील बाबा ठीक. हे बघ त्यांना जरासा वेळ तर लागणारच ना एवढ्या मोठ्या धक्क्यातून सावरायला. सगळं व्यवस्थित होईल. मी आहे ना. इथंच गेलो आम्ही त्या सावर्डेकडे. का? एकूणच ग, मला नाही असे दुःख कुरवायत बसणारी माणसं असतात ना, ती अजिबात आवडत नाही. सारखं आपलं तेच तेच तेच, सारखे निगेटिव्ह विचार. नाही म्हणजे ना स्वतःलाही सुख मिळवून द्यायचं नाही आणि जोडीदारालाही नाही. बायकोला सोडतही नाही धड. एकदा काय तो म्हणून सोक्षमोक्ष लावून टाक ना, नाहीतर मोठ्या मनाने तिला माफ कर, पाठी स्वच्छ करून टाक आणि नव्याने संसार सुरू कर. बरोबर आहे माही तुझं, पण ते इतकं सोपं नसेल. शेवटी सगळं आपल्यावर असतं अर्चू. हो ग, आणि ना तेच तेच रडगाणं गायला सुद्धा कंटाळा कसा येत नाही ना, काही कळतच नाही. जाऊ दे, बघूया आता सावर्डेची बायको काय म्हणतीये ते. अमित दादा आणि मी जातोच आहे ना. हो चल ग अर्चू, रेडी आहेस ना? हो बरं जरा जपून हा. लगाम तुझ्याच हातात ठेव. हो. नाही तर हे आपलं शिंगरू उधळलं ना तर त्या खुराचा तडाखा बसेल त्याच्या बायकोला. मी आहे, काळजी करू नको. चल ग बाई. कसे तरी सुरेशराव कन्फ्युज आहेत. त्या राक्षस बाळ प्रकरणावरनं भडकलेत ते. ती गोष्ट खोटी आहे, मला त्रास झाला असं सांगतात येणाऱ्या जाणाऱ्या साधकांना. त्याच्यावरूनच धक्काबुक्की झाली ना ती. पण आता घरीच आहेत ना? हो, मेघनाने आणि आईंनी थोपवून धरले त्यांना. पण नाना अजूनही ती गोष्ट खाते त्यांना की त्या प्रकरणात ते आपल्याशी खोटं वागले. आणि ते खोटं वागणाऱ्या साधकांना काहीतरी अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थ नाही बसणार ते. अरे पण सरळ पोलीस कंप्लेंट का करत नाहीयेत ते? त्या लोकांनी अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न केला म्हणून. कठीण वाटतंय मला, पण सांगून बघतो. तिकडे चाललोय ना मी आता. चला निघतो मी. चला आम्ही पण निघतो. जपू ना. हो. आता आपण दोघांनी काय करायचं, ह्याचं काय होतं आणि त्याचं काय होतं याची वाट बघत राहायची. चहा करू का मस्त? अहो अहो मी तुम्हा दोघींना विनंती करतो हो, मला प्लीज जाऊ द्या ना. मी तिकडे जाऊन साधकांशी भांडणार नाही, मारामारी करणार नाही, पण त्यांना जाब विचारणार का त्यांनी मला माझ्या बाबाजींपासून दूर लोटलं,
का माझ्या बाबाजींचं नाव बदनाम केलं त्यांनी, मला एवढंच जाऊन त्यांना विचारायचं आहे हो, दुसरं काहीही नाही. मी तिकडे जाऊन वाद नाही घालणार, भांडण नाही करणार, मारामाऱ्या नाही करणार. जाऊ द्या हो मला. नाही या बाबा, अजिबात नाही, प्लीज. तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही होत आम्ही. आणि ज्या लोकांनी तुम्हाला धक्काबुक्की केली त्यांच्याकडे तर मुळीच नाही. पण मेघना, माधवी, तुम्हाला जायचं असेल ना तर मग आम्ही दोघे येतो तुमच्या बरोबर. नाही, नको नको नको. अहो तिकडे तुम्हा दोघींना काही झालं तर? एक्झॅक्टली. अहो ह्याच कारणासाठी आम्ही तुम्हाला नाही जाऊ देतो बाबा. अहो जशी तुम्हाला आमची काळजी आहे तशी आम्हालाही तुमची खूप काळजी आहे हो. अहो पण माझं तुम्ही जावे या बसा ना. नाही ठीक आहे बाबा. कसे आहात तुम्ही? वाईट आहे हो, खूप वाईट आहे हो. हा दोघी मला आश्रमात जाऊ देत नाहीत आणि तिकडे आश्रमात मला येऊ देत नाहीत हो कोणी. बाबा तुम्हाला जायचंच असेल ना तर आपण पोलिसात जाऊया. ती राक्षस बाळाची खोटी बातमी आणि तुम्हाला झालेली धक्काबुक्की या दोन्ही गोष्टींची तक्रार नोंदवूया. पोलीस बिलीस नको तो, जाऊ दे त्यांना. मला स्वतः जाऊन त्या साधकांना खडसावून विचारायचंय का ते खोटं बोलले, असं का